नमस्कार, मी सुदाम मुखेकर, राहुल ग्रीन टेक या कंपनीतून आलेलो आहे. निफाड तालुका आहे. गावाचं नाव काय काका आपल्या? टाटोरी. नाव काय आपलं पूर्ण? सुभाष बाबाजी सोनवणे. ओके, तर काय झालं होतं या प्लॉटला? या प्लॉटला आहे ना कॉल्टिंग आली होती औषधांची. हा, रिॲक्शन झाली होती. हां, रिॲक्शन. मग काय केलं, काय झालं होतं? त्याच्यानंतर आहे ना मी नवनाथला सांगितलं, म्हटलं 4-5 दिवस तुमचा थांबा. मुलगा आहे ना? हां हां हां. शेजारी आम्ही आम्ही शेजारी आहे. तर हा या प्लॉटला डॅमेज झाला होता, हा पूर्ण प्लॉट. पूर्ण डॅमेज झाला हा होता. तर मग मला वाटत नव्हतं हा प्लॉट परत होईल म्हणून. हां हां. पण ते म्हणे थोडे दिवस थांब म्हणे, बघ काय होतं काय नाही. आणि त्यानंतर त्याच पिरियड मध्ये नेमके नये सर पण आले, आमचे जे नातेवाईक आहे ते पण आले चक्करला. तर मग त्यांना ते पण आले चक्करला. ते म्हणे ही प्रोडक्ट बॉस या कंपनीचे प्रोडक्ट वापरून बघा भाऊ, 90% चान्सेस तर नाही, म्हणजे प्लॉट पूर्ण गेला होता, पूर्ण गेला. उपटून टाकणार होते. हो, हा, काहीच उपटून टाकणार होते. नव्हता राहिलेला. उपटून टाकून परत नव्याने लागवड करणार होतो आम्ही. पण नाही सर म्हणे एकदा वापरून बघा, 90% चान्सेस नाही, पण मग 10% चान्स घ्यायला काय हरकत नाही. मग आम्ही नंतर त्याला ड्रिचिंग केली आणि एक स्प्रे वरून दिला. पण रिझल्ट एकदम 100% आले. पूर्ण प्लॉट नावाचा पूर्ण नवा झाला, नवीन पानं फुटली आणि शेंडे पण नवीन भरपूर शेंडे निघाले. किती जबरदस्त. सर, काय झालं होतं एकदा? नेमकी काय situation? क्रॉचिंग इतकं होतं, त्याला पानच राहिली नव्हती, सर्व जळून गेलेली होती. हां हां आणि मला वाटलं आता याचा ऑक्सिजन लॉक झालेला आहे, हा काय येण्याची शक्यता कमी आहे. हां हां हां. पण म्हटलं चला आपण ट्रायल करून बघू, 10% त्याच्यात चान्सेस आहेत. आम्ही वापरलं तर जवळजवळ 100% त्याला रिझल्ट मिळाले एकदम. हां ना, हो. म्हणजे एक चमत्कारच झाला. चमत्कार झाले, फरक वाटून राहिले तो. महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? वापरलं पाहिजे. प्रोडक्ट मस्त आहे, छान आहे आणि रेट पण कमी आणि क्वांटिटी पण चांगली आहे प्रोडक्टची आणि बेस्ट आहे, रिझल्ट छान आहे.